नमस्कार. आज आपण बनवूयात मस्त अशी सालीच्या मूगडाळीची कुरकुरीत आणि टेस्टी व हेल्दी भजी. पावसाळी वातावरण झालेलं आहे. मस्त असा एक पाऊस पडून गेला आहे. छान वातावरणात थोडासा गारवा का होईना निर्माण झाला आहे, तर भजी खायची इच्छा झाली आहे. म्हणून अशी हिरव्या मुगाची सालीची डाळ 6 ते 7 तास भिजवून ठेवली होती. ती छान भिजली, अशी मस्त भिजली आहे मुगाची डाळ. त्याच्यामध्ये घालणारे आल्याचा तुकडा, 7-8 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं पण टाकायचं वाटताना. त्याच्याबरोबर आपण एक चटणी करणार आहे. तर त्या चटणीसाठी आपण घेणार आहे डाळ घेतलं आहे फुटाण्याचं, थोडासा पुदिना, थोडी कोथिंबीर, 1-2 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, त्याच्यात लिंबू घालणार आहे आपण, थोडी साखर आणि थोडं मीठ घालणार आहे करताना. आता आपण पहिलं मुगाची डाळ पाणी थळून मिक्सरमध्ये घालायची आणि आपल्याला ती जाडी भरडी अशी वाटून घ्यायची आहे. खूप एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे, जाडी भरडी वाटायची. त्या मुगडाळीबरोबर आपण घालणार आहे थोडं जिरं, हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा आणि मीठ पण घालून घेणार आहे त्याच्यामध्ये. आणि हे सगळं मिक्सरला आपण असं जाडं भरडं थोडंसं वाटून घेतो आहे. आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडं पातळ झाली पेस्ट तर त्याच्यामध्ये थोडासा रवा घालू शकता किंवा थोडं तांदळाचं पीठ. हळद घातली आहे मी. नंतर एक कांदा बारीक चिरून घातला. त्यामुळे पण छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत भजी होतात आणि वेगळीच चव येते मस्त अशी. आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे. तेल तापलं आहे आपलं. आता त्याच्यामध्ये एक एक करून आपण एकदम छोट्या साईजमध्ये भजी टाकूयात. छोटी छोटी भजी केली की छान अशी कुरकुरीत एकदम मस्त क्रिस्पी होतात भजी. खूप जास्त मोठी नाही करायची भजी आपल्याला, छोटी छोटी कुरकुरीत भजी करायची मस्त. आणि छान अशी मस्त तळून घ्यायची मीडियम गॅसवरती. खूप मोठा गॅस नाही केला कारण मी स्टीलची कढई ठेवली आहे. अशी छान खालीवर करून मस्त भजी अशी कुरकुरीत तळून घ्यायची एकदम. छान रंग आला आहे भज्यांना आणि ती कुरकुरीत पण झालीत एकदम. आता अशाच प्रकारे आपण उरलेली भजी पण सगळी तळून घेणार. आणि या भज्यांना तेल पण कमी लागतं. नंतर बघा तुम्ही सगळं तळणी झाल्यावर खूप असं आपलं तेल बऱ्यापैकी शिल्लक राहिलेलं असतं, त्यामुळे तेलकट होत नाही ती भजी. जर वाटलं की मिश्रण थोडं पातळ झालं आहे तर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ व बारीक रवा ॲड करून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि भजी घालून घ्यायची. ही भजी एकदम छान अशी कुरकुरीत आणि टेस्टी लागतात एकदम मस्त. लसूण पण तुम्ही याच्यात घालू शकता, मी नाही घातलेला. छान अशी गोल्डन ब्राऊन क्रिस्पी भजी झाली आहेत आपली. अशीच आपण सगळी भजी तळून घेणार आहे. असं छान हलवत राहायचं सारखं, म्हणजे सगळ्या बाजूंनी भजी छान क्रिस्पी होतात. अशाच प्रकारे आपण आपली सगळी भजी तळून घेणार आहे. सालीच्या मूगडाळीची ही भजी खूपच टेस्टी आणि कुरकुरीत होतात. आणि हिरव्या मिरचीमुळे ह्याची चव एकदमच छान आणि मस्त लागते एकदम. आपली छान अशी क्रिस्पी भजी सगळी तळून झालेली आहेत. मस्त अशी कुरकुरीत भजी तळलेली आहेत आपण. आता ती आपण छान अशा एका प्लेटमध्ये अरेंज करूयात. बाहेर मस्त पावसाळी वातावरण असेल आणि त्याबरोबर ही मूगडाळीची भजी, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. आणि त्याच्याबरोबर मस्त गरम गरम वाफाळता चहा आणि ह्या भज्यांबरोबर मस्त केली आपण छान अशी कोथिंबीर पुदिन्याची हिरवी चटणी. तुम्ही कशाबरोबर खाणार ही भजी, चटणी की सॉस? मला कमेंटमध्ये जरूर कळवा. नक्की करून पहा ही भजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा.
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.